हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी पाठवत आहे. आपण जे काही ग्रॅव्हिटेशन 10th ग्रेडचं म्हणजे 10वीचं जे काही फिजिक्सचा पार्ट ग्रॅव्हिटेशनचा जो पहिला आपण या ठिकाणी लेक्चर बघितलेला आहे, तर त्या लेक्चरची थोडंसं आपण कुठेतरी विसरायला होतं. पहिला स्टार्टिंगला चॅप्टर झाल्यामुळे त्याचं थोडंसं एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन म्हणून आपण थोडंसं बघतो या ठिकाणी. ओके, तर हा पार्ट आपण इथे बघणार आहोत आज. तर बघा, आपण स्टार्ट करू. ओके, लक्षात घ्या. आता हिअर इट इज द इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये आपण हे बघा, आपण जसा चॅप्टर बघितलाय ऍज इट इज त्या पद्धतीने इथं सगळ्या गोष्टी याच्या स्लाइड्स मध्ये असतील असं नाही. एक तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची आयडिया यावी. ग्रॅव्हिटेशन एक्झॅक्टली काय, सायन्स मध्ये ग्रॅव्हिटेशन नक्की काय, आपण बुक मध्ये जे पॉइंट टू पॉइंट गोष्टी शिकलेलो आहोत, ज्या पद्धतीने चॅप्टरच्या त्या ठिकाणी एक एक पॉइंट बघितलेला आहे, एक एक डेफिनेशन बघितली आहे, एक एक फॉर्म्युला बघितलेला आहे, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स बघितले, ते इथं तुम्हाला दिसणार नाही. मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय. ग्रॅव्हिटेशन आहे नक्की काय, त्यातले काही पॉइंट्स तर येतीलच याच्यामध्ये, पण ग्रॅव्हिटेशन नक्की काय आहे, एक अपार्ट फ्रॉम द सिलेबस एक थोडंसं म्हणजे सिलेबसच्या लिंक मध्ये पण आहे आणि सिलेबसला लागून पण आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय, फक्त की तुम्हाला तो चॅप्टर एक टच भेटावा चॅप्टरचा या हिशोबाने. आता या ठिकाणी इंट्रोडक्शन जर तुम्ही बघितलं, वाय इज मुव्हिंग, आता इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बघा, हा जो पार्ट आहे इंट्रोडक्शन, आता या इंट्रोडक्शन मध्ये काय होतंय की वाय इज द मून मुव्हिंग गोइंग अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर ऑर्बिट. कधी विचार केलाय का की सर्क्युलर ऑर्बिट मध्ये का बरं फिरतं आपलं मून, काय रिझन आहे त्याच्या मागे? आपण कधी विचार केला का या गोष्टीचा? कधी विचार नाही केला. बरं ठीक आहे, तो फिरत असताना त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, वाय डझंट फॉल ऑन द अर्थ, अर्थ वरती तो खाली का पडत नाहीये? मून तर बाहेर फिरतोय, पण फिरत असताना तो अर्थ वरती का पडत नाही खाली? हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत पण असेल, बघा हे जे आहे या ठिकाणी त्याची मुव्हिंग, हे या पद्धतीने तो या सर्कल मध्ये, या ऑर्बिट मध्ये तो फिरत असतो. ठीक आहे, बघा हा मून आपला. ओके, वाय डझंट गो अवे फ्रॉम द अर्थ, अर्थ पासून तो लांब पण का बरं जात नाहीये? येते लक्षात? तो लांब पण जात नाही, जवळ पण थांबलेला नाहीये. काय रिझन आहे त्याच्या मागे? तर त्याच्या मागे रिझन आहे महत्वाचं म्हणजे आपलं ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर पुढे बघू आपण यानंतर न्यूटनच्या बाबतीत काय घटना घडली होती त्या काळामध्ये. म्हणजे याचा विचार सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशनचा कोणी केला होता, तर या ठिकाणी जो होता तो न्यूटन होता. मग न्यूटनने एक्झॅक्टली या ठिकाणी काय केलं? न्यूटन काय म्हटला की ते बघा, सर आयझॅक न्यूटन, न्यूटनचं काय म्हणणं होतं बघा, न्यूटन गॉट द आन्सर फॉर ऑल द क्वेश्चन्स विच आर वेन ही वॉज सिटिंग अंडर द ऍपल ट्री. तो ज्या वेळेला ऍपल, आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे जवळपास, की तो ज्या वेळेला त्या ठिकाणी ऍपल ट्री वरती होता, म्हणजे ऍपल ट्री खाली बसलेला होता, त्यावेळेला वरतून एक ऍपल पडला आणि त्यांनी विचार केला की अरे ऍपल खाली का आलं, वर का गेलेलं नाहीये, त्याच्या मागे रिझन काय, खालीच का आलं, हा त्याने त्या ठिकाणी थिंकिंग केली होती. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये भेटलेलं आहे. ही एक्सप्लेन द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स इन द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे बघा ह्या ठिकाणी. ओके ओके, चला आपण पुढे जाऊया. मग नेक्स्ट पार्ट, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर एक्झॅक्टली लॉ काय तो आपण बघितला होता. लॉ बघितलेला आपण, त्याची स्टेटमेंट पण सांगितलेली आहे, त्या स्टेटमेंट नुसारच तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या आहे, ते लक्षात. ठीक आहे, तर व्हॉट मेड द ऍपल फॉल टू द ग्राउंड? एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दिस फोर्स इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, कोणतं पण ऑब्जेक्ट या अर्थ वरती असला तर तो ऑब्जेक्ट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरकडे तो त्या ठिकाणी अट्रॅक्ट होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो जो फोर्स असतो दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, दिस इज वन पार्ट. आफ्टर दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आपण बघितलं होतं ना, एफ इज, हे बघा मी इथं साईडला लिहितो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हे ह्या पद्धतीने तुम्हाला भेटलेलं होतं, हे आपल्याला इक्वेशन भेटलेले त्या टायमिंगला, की
For this force is directly proportional to the product of the masses of the two objects. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. The gravitational force is inversely proportional to the distance between them. इथं R आहे, यांनी इथं D लिहिलेलं आहे फक्त, म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये D लिहिलेलं आहे आपण त्याच्या स्क्वेअरशी डायरेक्टली मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आपण याच्या आधी बघितलेला आहे. तर आता याच्या पुढचा पार्ट जर आपण बोलायचं ठरवलं की काय नक्की एक्झॅक्टली अजून काय काय याच्यामध्ये, चला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती थोडंसं डिस्कस करू. या ठिकाणी काय, द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, the object exerts the equal and opposite force on the earth which is m the mass of the earth, combining the two equations we get, म्हणजे this is the final equation. आपण डायरेक्टली त्या ठिकाणी काय सांगितलं होतं की forces directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. That is the universal. अर्थ साठी म्हटलं त्यांनी मास ऑफ द अर्थ घेतलंय आणि m नॉट म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट घेतलंय या ठिकाणी. ठीक आहे, okay, this is the formula. After that, Newton generalized this force between the two objects and proposed his universal law of gravitation. मग त्यांनी त्या ठिकाणी युनिव्हर्सल लॉ त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितला. काय सांगितलं त्याचं बघा, आता इथं स्टेटमेंट आहे, ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपण जे काही बुक मधलं स्टेटमेंट आहे तेच लिहिणार आहे आणि समजण्यासाठी फक्त आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की एव्हरी पार्टिकल ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ द फोर्स विच इज दॅट proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. This force acts along the line joining two particles. दोन लाईनला तो जॉईन कर, म्हणजे दोन बॉडीज असतील तर त्यांच्यामध्ये एक सरळ लाईन काढली तर ते डिस्टन्स आपण मेजर करायचं असतं. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द law of gravitation. After that, law of gravitation is the diagrammatical representation. हे बघा या ठिकाणी दिस इज, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं F1 F2 फोर्स ड्यू टू, या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्ट whose mass is m1, here it is the force due to mass m2 object whose force is f2 and distance between them is r. ठीक आहे, F1 is equal to F2, ते दोन्ही फोर्स सेम असतात, which is equal to G into m1 m2 product of masses inversely proportional to the square of the distance between them and G is the universal constant. हे बघा खाली त्याची त्यांनी काय दिलेले आहे, डिटेलिंग दिलेली, त्याची या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे, हे बघा एवढी त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ओके, दिस इज ऑल अबाउट द व्हॅल्यू. आता या अजून त्याच्या पुढे आपल्याला काय बघायचंय बघा, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचाच पार्ट आहे, पण अप्लाय कसं होतं या ठिकाणी, म्हणजे एखाद्या सॅटेलाइटला बघा या ठिकाणी आपण बघितलं तर दिसत या ठिकाणी ही सॅटेलाइट आहे. ठीक आहे, त्या सॅटेलाइट साठी तो कोणत्या पद्धतीने कामात येतो आपल्याला, तर या ठिकाणी काय होतंय एक्झॅक्टली की दिस इज द सॅटेलाइट आणि हा सॅटेलाइट मॅनमेड आहे. एक सॅटेलाइट नॅचरल असतो, एक सॅटेलाइट असतो मॅनमेड. नॅचरल सॅटेलाइट कसे असतात, फॉर एक्झाम्पल मून इज द नॅचरल सॅटेलाइट, त्याला काय आपण बाहेर नाही पाठवलेलं, तो अर्थ मधूनच तुटलेला भाग आहे इव्होल्युशन मध्ये अर्थच्या. त्यावेळेला तो अर्थच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो त्या ठिकाणी स्वतः भोवती फिरता फिरता अर्थ भोवती फिरत राहिला. हे जे सॅटेलाइट आहे आता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर स्पेस एक्स किंवा नासानी पण इतक्यात एक या ठिकाणी दोन माणसांना म्हणजे युएस मधून लॉन्च केलं, एका क्रू ड्रॅगन नावाच्या मिसाईल मधून किंवा एका रॉकेट मधून म्हटलं तरी चालेल. ते खूप सक्सेसफुल आणि खूप चांगलं मिशन ठरलेलं आहे या काळामध्ये. तर त्याची खूप म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे काय म्हणतो आपण वर्ल्ड मध्ये त्याची खूप चांगली चर्चा झाली. ठीक आहे, तर हा या ठिकाणी एक फक्त ही डायग्राम किंवा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की काय काय परत त्याच कन्सेप्ट या ठिकाणी आहे. फक्त एक सगळ्यात महत्वाची काय माहिती का, इंटरवेडिंग बेड तो इंडिपेंडंट कशावरती असतो लक्षात घ्या. इट इज इंडिपेंडंट ऑफ कशावरती, तो डिपेंड नाहीये. इट इज इंटरवेडिंग मीडियम अँड देअर मासेस. त्याच्यामध्ये अजून दुसरे कोणते मासेस आले, समजा सॅटेलाइट आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा सॅटेलाइट, ठीक आहे, आणि या ठिकाणी अर्थ, यांच्यामध्ये अजून कोणते मासेस आले तर त्याच्यावरती तो डिपेंड नाहीये, दोघांवरतीच बघायचा फक्त. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द युनिव्हर्सल लॉ. बघा हा युनिव्हर्सल लॉ या ठिकाणी आपण याला सांगितले. ओके, त्याच्या पुढचा पार्ट आपण जर बघायचं म्हटलं, वेट अँड वेटलेसनेस, की नक्की आहे काय, वेट म्हणजे काय. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक दोन महत्वाचे पॉइंट या ठिकाणी सांगतोय की मास जे आहे, मास आणि वेट मध्ये फरक आहे लक्षात घ्या.
आपल्याला असं वाटतं की दोन्ही गोष्टी सेमच आहे, मास आणि वेट ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहे, आपल्याला असं नेहमी वाटत असतं, पण तसं नाहीये. ठीक आहे, वेट ही कन्सेप्ट वेगळी आहे, मास ही कन्सेप्ट वेगळी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की एखादी आपल्या अर्थ वरती असेल तर त्याच्यामध्ये मॅटर किती आहे, मॅटर किती म्हणजे त्याच्यामध्ये मॅटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती आहे, नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत, त्याच्यामध्ये बॉन्ड्स किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इट इज नथिंग बट द मास. तो काय पार्ट आहे, मासचा पार्ट आहे. ठीक आहे, आता त्या मासला जर आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनने जर मल्टिप्लाय केलं, हे बघा या ठिकाणी फॉर्म्युला पण तुम्हाला दिसतोय, जर आपण तो फॉर्म्युला जर तुम्ही ते चेक केला, हे बघा हिअर इट इज द फॉर्म्युला, वेट इज इक्वल टू काय, डब्ल्यू इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे जी काय बॉडी असते त्या बॉडीच्या मासला जर आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इट इज ऍक्सेलरेशन व्हेन द बॉडी इज, म्हणजे ज्यावेळेला आपण फ्रीली त्याला रिलीज करतो सर्टन हाईट पासून, रिलीज केल्यानंतर ती बॉडी खाली पडते, खाली पडत असताना त्याला जे ऍक्सेलरेशन खाली जाते दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन विच इज नथिंग बट द स्मॉल जी हुज व्हॅल्यू इज 9.8. ओके, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, दिस इज ऑल अबाउट द स्मॉल जी व्हॅल्यू. ओके, त्याच्याने जर आपण हे बघा इथे, त्याच्याने जर आपण या ठिकाणी काय केलं, जर मल्टिप्लाय केलं व्हॅल्यू मासला, तर यू विल गेट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर हे वेट प्रत्येक प्लॅनेट वरती वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक प्लॅनेट वरती जी ची व्हॅल्यू, ही जी आपण जी ची व्हॅल्यू बोलतोय ती वेगवेगळी असते. ही जी ची व्हॅल्यू कमी झाली तर जी ची व्हॅल्यू कमी झाल्यावरती वेट पण कमी होणार, जी ची व्हॅल्यू वाढली का वेट पण वाढणार. का फॉर्म्युलामध्ये जी जास्त तर वेट जास्त, जी कमी तर वेट कमी असं होणार. बट मास इज द कॉन्स्टंट. एखाद्या बॉडीचं कोणतं पण मास कोणत्या पण तुम्ही ठिकाणी बघा तर ते सेमच असणार. ठीक आहे, खालचा जो पार्ट आहे आपल्या बुकशी रिलेटेड नाही, त्यामुळे मी या ठिकाणी त्याची काय जास्त माहिती सांगत नाही तुम्हाला. वेट आणि वेटलेसनेस मधला पुढचा पार्ट बघू आपण. हे बघा, वेट अँड वेटलेसनेस मधला. आता याच्या पुढचं काय की कधी कधी ज्या वेळेला तुम्ही विचार करत असाल की अरे बाहेर गेल्यावरती ऍस्ट्रॉनॉट्स जे असतात ते फ्लोट करतात, ते हवेमध्ये थोडेसे फ्लोट करतात. का बरं, कारण तिथे ग्रॅव्हिटी कमी असते. लक्षात घ्या, जसं जसं अर्थ पासून आपण बाहेर जाऊ तशी तशी ग्रॅव्हिटी कमी होते, त्यामुळे ते फ्लोट करायला लागतात. मग ऍस्ट्रॉनॉट एक्सपिरियन्सेस, हे बघा इथं लिहिलंय, ऍस्ट्रॉनॉट एक्सपिरियन्सेस वेटलेसनेस when their spacecraft orbit around the earth. ज्या वेळेला स्पेसक्राफ्ट मध्ये ते बाहेर असतात, बाहेर स्पेसक्राफ्ट मध्ये असताना ते वेटलेसनेस फील करतात. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पूल इज युज्ड इन द प्रोव्हाइडिंग द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर द स्पेसक्राफ्ट. ग्रॅव्हिटेशनल पूल काय असतो, त्याला सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे गोल गोल फिरवण्यासाठी त्या ठिकाणी कामात येतो. ठीक आहे, ड्यू टू द सेंट्रिपेटल फोर्स there is no reaction on the occupant in the spacecraft. The condition zero reaction is called weightlessness. पण त्या ठिकाणी वरती बघा, आपल्याला वेट स्वतःला का बरं असतं, लक्षात घ्या. वेट असण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. समजा एखादा माणूस या ठिकाणी जर तुम्ही बघितला, हा असा उभा आहे एखाद्या याच्यावरती, याला स्वतःचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला mg, तर ते असण्याचे कारण काय असतं, कारण खालून तितकंच इक्वल अँड ऑपोजिट जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल रिॲक्शन त्या ठिकाणी भेटत असते. समजतंय, हे नॉर्मल रिॲक्शन भेटत असल्यामुळे आपण काय करतो, वेट फील करतो. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन असली तरच यू विल फील द वेट, हे गोष्ट लक्षात घ्या. तर ऍस्ट्रॉनॉट बद्दल काय होतं की त्या ठिकाणी ऍस्ट्रॉनॉटचा जर तुम्ही विचार केला, नो रिॲक्शन ऑन द ऑक्युपंट ऑन द स्पेसक्राफ्ट. ते ज्या वेळेला स्पेसक्राफ्ट मध्ये वरती असतात त्या ठिकाणी ही जी काय रिॲक्शन जी आहे, नॉर्मल रिॲक्शन, ही अबसेंट असते. त्यामुळे तुम्हाला वेटलेसनेस किंवा त्या ऍस्ट्रॉनॉटला वेटलेसनेस त्या ठिकाणी फील होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, चला आता नेक्स्ट पार्ट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे पुढचा, व्हेरिएशन ऑफ द जी. ओके ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आपल्याला व्हेरिएशन ऑफ द जी बघायचंय. ठीक आहे, व्हेरिएशन ऑफ द जी मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्झॅक्टली काय काय होत आहे की, ओके, नाव व्हेरिएशन ऑफ जी, दॅट व्हेरिएशन ऑफ जी म्हणजे काय, जी इज नथिंग बट, त्या ठिकाणी आपला काय, जी चा पार्ट म्हणजे कोणता आहे आपला, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर या ठिकाणी काय आहे की
एक्झॅक्टली काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशन कोणत्या पद्धतीने बदलत आहे म्हणजे हाईट नुसार. इफ अ बॉडी इज वेट h above the ground, then the value of the gravity gh acceleration is given by the following formula. बघा हा जो फॉर्म्युला आपला या फॉर्म्युल्यावरून त्या ठिकाणी व्हॅल्यू त्याची चेंज होते. ठीक आहे, gm अपॉन आर आर ई प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ओके ओके. आणि त्यानंतर व्हॅल्यू ऑफ द जी इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट बट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द अर्थ अँड डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ. म्हणजे अर्थचं किती ऑब्जेक्टचं, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे ती बघा ही जी हाईट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे समजा किंवा सॅटेलाइट आहे, हे अर्थचं कर्वेचर आहे बरं का. याच्यावरती या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सॅटेलाइट आहे, तर त्याची किती हाईट आहे, जितकी जास्त हाईट तितका जी कमी. कारण हे बघा इथे जर हाईट टोटल बघितली, टोटल हाईट काय असणार आहे, इथून तर इथपर्यंत असणार आहे, फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ अप टू द सॅटेलाइट जिथपर्यंत असेल तिथपर्यंत. हे टोटल किती डिस्टन्स झालं, आर ई radius of the earth plus height from the earth surface, that is re plus h is the distance from the earth, त्याचा स्क्वेअर. इथे इंटू 2 ने हा स्क्वेअर. ठीक आहे, तर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कारण इथे डिवायडेशनची साइन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, मग जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस डिस्टन्स. जसं जसं हाईट वाढेल तशी तशी रेडियस वाढेल आणि तसं तसं त्या ठिकाणी व्हेरिएशन ऑफ जी त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. ठीक आहे, आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या मास वरती ते डिपेंड नाही. इथे दिसतो का, मास ऑफ द अर्थ दिसते फक्त. ओके, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यामधलं जर आपण पार्ट पुढचा बघत गेलो, नेक्स्ट पार्ट आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय दिलेलं आहे, मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन. जे आपण केपलर्स लॉ वगैरे बघितलं होतं की अर्थच्या बाहेर किंवा कोणत्याही ठिकाणी या बाजूला जर तुम्ही विचार केला तर कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे प्लॅनेटचं मोशन कोणत्या कोणत्या पद्धतीने असणार आहे हे आपल्याला आता या ठिकाणी बघायचंय. तर ते कसं आहे बघूया आपण. या ठिकाणी बघा, द मोस्ट जॉनस केपलरनी त्या ठिकाणी सांगितलंय फॉर इज डिस्कवरी ऑफ द 3 लॉज ऑफ द प्लॅनेटरी मोशन. त्यांनी 3 लॉ त्या ठिकाणी डिस्कवर केलेले. दीज लॉज आर बेस्ड अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ द डेटा कलेक्टेड बाय द टायको ब्रेहे. म्हणजे त्यांनी आपण आताशी त्याचे तिन्ही काय बघितलेले आहेत, लॉज बघितलेले आहेत, पण त्यांनी कोणाची हेल्प घेतली होती, हा जो टायको ब्रेहे या सायंटिस्टचा जो डेटा आहे त्या डेटाचा यूज करून त्यांनी पुढे त्या ठिकाणी लॉज सांगितलेले आहे. ठीक आहे, बघा पहिला लॉ त्या ठिकाणी काय सांगितलाय त्यांनी. पहिला लॉ जर तुम्ही बघितलाय ते काय लॉ आहे, द ऑर्बिट्स ऑफ द प्लॅनेट्स आर इलिप्स विथ द सन ऍट द वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. म्हणजे त्या ठिकाणी सन जो आहे या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं, या डायग्राम मध्ये हा जी सनची पोझिशन आहे आणि हे जे बाहेरची जी आउटलाइनिंग तुम्ही इथं बघतायत, इट इज नॉट अ सर्क्युलर पाथ, इट्स अ इलिप्टिकल पाथ ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल पाथ मध्ये त्या ठिकाणी राऊंड फिरत असतो आणि सनची सिच्युएशन कुठे असते, अशी सेंटरला या ठिकाणी नाहीये, तर तो असा वन ऑफ द फोकाय, एक तर इकडे असेल किंवा इथं असेल. ठीक आहे, ओके, दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द केपलर. ओके, त्यानंतरचा त्याच्या पुढचा लॉ आपल्याला बघायचा आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर पुढचा लॉ आहे मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, an imaginary line drawn from the sun to the planet sweeps out equal areas in equal interval of time. बघा इमॅजिनरी लाईन, एखादी इमॅजिनरी लाईन जर आपण ह्या ठिकाणी तुम्ही हे जे काय लाईन ड्रॉ केलेली दिसते इथे, तर हे जे लाईन्स आहेत या ठिकाणचा हा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये इथून जर तुम्ही बघितला की ह्या ज्या लाईन्स जर तुम्ही बघितले, ही कॉर्नरची लाईन आणि इकडची कॉर्नरची लाईन, समजा सुरुवातीला या ठिकाणी असेल प्लॅनेट आणि एका टाइम मध्ये तो इथून तर इथपर्यंत मूव्ह झालेला आहे, तर हे ज्या वेळेला मुवमेंट होत असेल, हे मुवमेंट होत असताना हा जो एरिया त्यांनी जो कव्हर केलेला आहे, समजा ह्या ठिकाणी त्याला 1 महिना लागला इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी, समजा काही महिन्यांनंतर प्लॅनेट ह्या कॉर्नरला पोहोचलाय. ठीक आहे, इथून तर त्याला इथपर्यंत येण्यासाठी जितका वेळ लागतो तो 1च महिन्याचा आपण कालावधी पकडलेला आहे. आणि या ठिकाणी सन पासून त्याला जर इकडे आणि इकडे अशी लाईन ड्रॉ केली ना, हा एरिया मेजर केला, तर हा जो एरियल या ठिकाणी जो काही एरिया आहे आणि या ठिकाणी पण जो एरियल एरिया आहे तर ते सेम असतात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा केपलरचा त्या ठिकाणी कोणता आहे, सेकंड लॉ. ओके, तर त्याच्या पुढचं जर आपण बघितलं, प्लॅनेट अराउंड द सन आपल्याला बघायचंय. प्लॅनेट अराउंड द सन
तिसरा लॉ आता या ठिकाणी काय सांगितलंय, तर या तिसऱ्या लॉ मध्ये खालचा हा जो पार्ट आहे याची आपल्याला तितकीशी गरज नाही, पण हा जो वरचा पार्ट आहे या ठिकाणी हा फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी काय दिलंय, क्यूब ऑफ द ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेटचं जे काही डिस्टन्स आहे फ्रॉम द सन ते ऍव्हरेज काढायचं, ऍव्हरेज. ठीक आहे, तर त्याचा क्यूब, द क्यूब ऑफ द ऍव्हरेज डिस्टन्स, द क्यूब ऑफ द ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, सन पासून, इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेव्होल्युशन. म्हणजे जे काही पिरियड ऑफ रेव्होल्युशन आहे, पिरियड ऑफ रेव्होल्युशनच्या स्क्वेअरला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आर क्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट. या ठिकाणी त्याच्या पुढचा जर आपण पार्ट बघ, दीज आर द 3 लॉज. हे 3 लॉ आपले फार महत्वाचे होते. ठीक आहे, ते तिन्ही लॉ आपल्याला पेपरला पण विचारले जातात, त्याचे स्टेटमेंट पण बघितलंय, त्याची कॅल्क्युलेशन पण बघितलंय. आपण फक्त सध्या त्याची रिव्हिजन बघतोय. ओके, तर त्याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण काय, कुठे कुठे त्याचा यूज होतो, प्लॅनेट अराउंड द सन. आता केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन कॅन बी यूज टू फाइंड आउट की मास ऑफ द सन, त्याच्याने आपण फाइंड आउट करू शकतो. डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट आपण फाइंड आउट करू शकतो. पिरियड ऑफ रेव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मास, डिस्टन्स अँड पिरियड ऑफ रेव्होल्युशन, याचा आपण फायदा होतो. हे खालचे फॉर्म्युले सध्या लागणार नाही तुम्हाला, आपण ते फॉर्म्युलेची लिस्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द, काय इम्पॉर्टन्स आहे नक्की, एक्झॅक्टली कुठं कुठं त्याचा यूज होतो त्याबद्दल जर आता आपण बघायचं ठरलं तर कुठे यूज होतो बघूया आपण. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सक्सेसफुली एक्सप्लेन सेव्हरल फेनॉमेना. काय काय सांगितलं त्यांनी, द फोर्स दॅट बाइंड्स अर्थ टू द अदर प्लॅनेट्स, किंवा अर्थ टू द सन, किंवा मून टू द अर्थ, किंवा अदर प्लॅनेट्स विथ द सन अँड सन टू द गॅलेक्सी. लक्षात घ्या, म्हणजे आपला सन जो, आपल्याला एवढंच माहिती आहे की आपले प्लॅनेट जेवढे आहेत आपल्या ऑर्बिट्स मध्ये ते सगळेच्या सगळे सन भोवती फिरतात, एवढंच आपल्याला माहिती. पण सन स्वतः कोणा भोवती फिरतो हे माहित नाहीये तुम्हाला. तर सन जो आहे तो आपली जी काही गॅलेक्सी आहे मिल्की वे, तर या मिल्की वे गॅलेक्सी भोवती तो फिरत असतो. म्हणजे विचार करा, सन स्वतः भोवती फिरता फिरता मिल्की वे भोवती फिरतोय, मिल्की वेच्या सेंटर भोवती, आणि ते फिरत असताना सनच्या भोवती आपण फिरतोय. आणि समजा अर्थचं उदाहरण घेतलं तर अर्थ भोवती कोण फिरतंय, मून फिरतोय. लक्षात घ्या, ह्या पद्धतीने आहे. आणि हे सगळंच्या सगळं कशावरती डिपेंड आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, नंतर खालचं त्यांनी काय दिलंय, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. ठीक आहे, की त्या ठिकाणी मूनचं कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी मोशन असणार आहे, तो एक पार्ट. त्याच्यानंतर मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द अर्थ की अराउंड द सन. इतक्यात आपण बोललो सन भोवती प्लॅनेटचं कसं असणार आहे. द टाइड्स ड्यू टू मून अँड द सन. ग्रॅव्हिटेशन, जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, पुल अँड पुश ऑफ द सन अँड द मून, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सक्सेसफुली प्रेडिक्टेड द एक्झिस्टन्स ऑफ द प्लॅनेट्स बियॉन्ड द. आता वेगवेगळे जे काय प्लॅनेट्स आहेत, काही काही प्लॅनेटचा तर शोध पण लागलेला नाही. लक्षात घ्या, जे आपल्या सनचे जे काय पेरिफेरी आपल्याला माहिती की युरॅनस असेल, किंवा अजून जे काही लांब लांबचे ग्रह आहेत, ठीक आहे, प्लुटो असेल, किंवा ह्या ग्रहांच्या बाहेर अजून काहीतरी त्या ठिकाणी प्लॅनेट्स असतील, पण त्याचा अजून आपल्याला शोध लागलेला नाही. ठीक आहे, पण त्याचं एक्झिस्टन्स जे आहे ते आपण ग्रॅव्हिटेशनने सांगू शकतो. ओके, सेकंड पॉइंट जर आपण या ठिकाणी बघितला, ऑब्झर्वेशन ऑफ द डेरिवेशन ऑर्बिट ऑफ द युरेनस लेड टू डिस्कवरी ऑफ द नेपच्यून इन द 19th सेंचुरी. हे लक्षात घ्या, युरेनसचा अभ्यास करता करता आपल्याला नेपच्यून या ग्रहाचा या ठिकाणी काय लागलेला आहे, शोध लागलेला आहे. कधी, 19th सेंचुरीला, म्हणजे 1900च्या काळामध्ये. आताचं म्हणजे जे काय आपलं 2020, आता हे 20 वर्ष आधी, म्हणजे एक साधारणतः 100 वर्षापूर्वी त्याचा शोध लागला. स्मॉलर डेव्हिएशन इन द ऑर्बिट ऑफ द नेपच्यून लीड टू डिस्कवरी ऑफ द प्लुटो. म्हणजे सगळ्यात पहिले युरेनियसचा स्टडी करत होतो, ते करता करता थोडस डेव्हिएशन झालं ग्रॅव्हिटेशनच्या याच्यावर, नेपच्यूनचा शोध लागला. नेपच्यूनचा शोध करता करता, त्याच्यावरती काम करता करता या ठिकाणी डायरेक्ट डिस्कवरी ऑफ द प्लुटो, आपल्याला प्लुटो भेटून गेला. 1930 ला भेटला, 1930 ला, म्हणजे साधारणतः 90 वर्ष आधी प्लुटो सापडला. प्लुटो जो was the initially considered as the planet now has given the status of the dwarf planet because of the size only twice of the moon. म्हणजे आपला जो मून आहे ना, मून पेक्षा फक्त तो डबलच आहे साईजने प्लुटो. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी आता हे केलेलं आहे की तो एक डॉर्फ प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेट आहे पण डॉर्फ म्हणजे छोटा प्लॅनेट असं म्हणून त्याला त्या ठिकाणी
नाव देण्यात आलेलं आहे. तर इथपर्यंत आपण आज बघूया आणि आज आपण या ठिकाणी थांबू. एक थोडस शॉर्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनची काय माहिती आहे, ग्रॅव्हिटेशन नक्की काय, एक शॉर्ट मध्ये रिवाइज व्हावं त्यासाठी आजचं आपण लेक्चर बघितलेलं आहे. बाकी दुसरं काही नाही. आणि आज आपण या ठिकाणी थांबू. हे लेक्चर व्यवस्थित बघा. लिहिण्याची तशी काही गरज नाहीये आजचं लेक्चर वर का, फक्त तुम्ही नीट ऐकलं जरी एकदा दोनदा तीनदा तरी मोर दॅन इनफ आहे. आज आपण या ठिकाणी थांबू. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय. ओके.